हेलो 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 गुड इवनिंग ऑल. हेलो गुड इवनिंग ऑल. चला ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर आहे का बघा. हॅलो गुड इवनिंग ऑल. सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा चेक करा. हॅलो कमेंट करा. ऑडिओ आणि व्हिडिओ सगळ्यांना व्यवस्थित आहे का एकदा कमेंट करा म्हणजे मला पुढे जाता येईल. ठीक आहे ओके. एक मिनिट. हॅलो हॅलो चला फर्स्ट सेमिस्टर संपली. सगळे एक्झाम झालेले आहेत आणि बेसिक मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स हे तुम्ही पेपर दिला बरोबर. सायन्स तुम्ही ऑनलाईन दिला. इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स हे थेअरी रायटिंग होते 70 मार्क्सचे. ठीक आहे. तसं आता सेकंड सेमिस्टरला आपण चाललोय. आता त्या ब्रांचचे तुम्हाला तुमचे सब्जेक्ट येणार म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग जर तुमचं ब्रांच असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड तुम्हाला सब्जेक्ट काही तुम्हाला त्या ब्रांच वाईज तुम्हाला आता असतील या सेमिस्टरला. ठीक आहे. या सेमिस्टरला सगळ्या ब्रांचेसना कॉमन जे विषय कोणते आहेत कॉमन सब्जेक्ट कोणते तर हा आहे काय अप्लाइड मॅथमॅटिक्स M2. ठीक आहे. तसं तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला काय होतं बेसिक मॅथमॅटिक्स होतं. बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे M1 होतं. तसं आता इथं अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे M2 आहे. आणि फर्स्ट सेमिस्टरला काय होतं बेसिक सायन्स होतं. सगळ्या ट्रेडला सेम होतं ते. आता सेकंड सेमिस्टरला जे आहे ते अप्लाइड सायन्स आहे. ते पण सगळ्या ट्रेडला सगळ्या ब्रांचेसना सेमच आहे. थोडेफार एक दोन टॉपिक थोडेसे बदल आहेत त्याच्यामध्ये. त्या ट्रेड वाईज सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्याला वेगळे मेकॅनिकल वाल्याला वेगळे असे त्या ट्रेड वाईज ते एक दोन टॉपिक बदललेले आहेत अप्लाइड सायन्सचे. ठीक आहे. मग कॉम्प्युटर वाल्यांना कॉम्प्युटरचे विषय येतील. ENTC वाल्यांना ENTC चे विषय येतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येक ट्रेड वाईज त्यांचे सब्जेक्ट येतील. कॉमन सब्जेक्ट कुठले कुठले अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 आणि अप्लाइड सायन्स. मग परत अप्लाइड सायन्स मध्ये काय असणार आहे फिजिक्स अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्री. ओके. हे असणार. परत त्याचे MCQ ऑनलाईन तुम्हाला पेपर द्यायचा आहे. मॅथ्सचा जसा M1 चा तुम्ही 70 मार्कचा पेपर रिटर्न दिला तसा तुम्हाला सेम पेपर इथं रिटर्न द्यायचा आहे M1 चा M2 चा सुद्धा. ठीक आहे. मग आपण जे सब्जेक्ट इथं कव्हर करणार आहे तो M2 कव्हर करणार आहे. आज आपण M2 बद्दल डिस्कशन करू. अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये काय काय आहे. अप्लाइड मॅथमॅटिक्स मी ज्यावेळेस तुम्हाला M1 शिकवतानाच ऑलरेडी सांगितलेलं की अप्लाइड मॅथमॅटिक्स शिकत असताना तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस आपण शिकणार आहे तेव्हा बेसिक मॅथमॅटिक्सचे काही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. सांगितलेले काही बेसिक्स म्हणजे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले वगैरे हे जे सगळे आहेत हे तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. मग ते डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले अजून जर लिस्ट आपण मागच्या वेळी काढून ठेवलेली ती लिस्ट ठेवा. तसंच आपल्याला इथं आता या सब्जेक्ट मध्ये महत्वाचं काय आहे तर इंटिग्रेशन. इंटिग्रेशन महत्वाचं. आता कोणकोणते टॉपिक आहेत आपण बघू सगळं. ठीक आहे. इंटिग्रेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिले दोन्ही टॉपिक जे आहेत ते इंटिग्रेशनचे आहेत. इनडेफिनेट इंटिग्रेशन डेफिनेट इंटिग्रेशन. तुम्हाला टोटल किती 5 टॉपिक आहेत. जसे M1 ला होते तसे इथं 5 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक जो आहे तो इनडेफिनेट इंटिग्रेशन 20 मार्क्स साठी आहे. दुसरा जो आहे तो डेफिनेट इंटिग्रेशन 12 मार्क्स साठी. तिसरा डिफरन्शियल इक्वेशन ठीक आहे तो पण 12 मार्क्स साठी आहे. चौथा जो आहे तो न्यूमेरिकल मेथड्स तो 14 मार्क्स साठी आहे. आणि लास्ट जो आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तो पण 12 मार्क्स साठी. सो असे टोटल किती 5 तुम्हाला सब्जेक्ट 5 तुम्हाला टॉपिक त्याच्यामध्ये आहे या M2 मध्ये.
ठीक आहे. वन बाय वन आपण जसं M1 ला नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून घेतलेत. M1 चा जर तुम्ही पेपर बघितला ऍज इट इज किती मार्काचा पडलेला आपल्या पेपरमध्ये, मी तुम्हाला ग्रुपवर मेसेज केला होता. जवळपास 35 ते 40 मार्काचा ऍज इट इज क्वेश्चन्स, नंबर पण बदललेले नाही, सेम पडलेले आहेत. आणि बाकीचे उरलेले जे आहेत टाईप फक्त नंबर बदललेला, टाईप आपण कव्हर इथं केला होता, फक्त काय केलेलं नंबर बदललेलं. सो तसंच आपलं M2 चं पण असणार आहे. त्यामुळे आपल्या वहीच्या बाहेरचं काहीही पडत नाही. आपली वही परफेक्ट करा. जे प्रॉब्लेम आपण घेतो ते 2 वेळा सॉल्व्ह करा. आता ज्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते त्यांना ते M1 चा पेपर सोपा गेला असता. ज्यांनी बघितलेलं आहे आपली वही, ज्यांनी आपली वही बघितलीच नाही त्यांना M1 चा पेपर सोपा जाणार नाही. बरोबर आहे. आपण प्रॉब्लेम भरपूर सॉल्व्ह केलेत, पण तुम्ही ते रिवाइज करणं गरजेचं आहे. ज्यांनी टेस्ट दिली, टेस्ट मध्ये परफॉर्मन्स चांगला केला, आपण टेस्ट घेतलेली 70 मार्क्सची फुल सिलेबसची टेस्ट घेतली, मध्ये मध्ये टॉपिक वाईज पण टेस्ट आपण घेतलेल्या. सेम तसं M2 च्या बाबतीत होणार आहे. टॉपिक वाईज टेस्ट होतील, फुल सिलेबस टेस्ट होईल तुमची. ठीक आहे. फक्त तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. आता या सेमिस्टरला काय होतं, तुमचे स्पोर्ट्स चालू होतात, स्पोर्ट्स आणि गॅदरिंग आता काही कॉलेजमध्ये चालू पण झाले असतील. या सेमिस्टरला काय असतं, स्पोर्ट्स गॅदरिंग, आणि स्पोर्ट्स गॅदरिंग मध्ये 1-1.5 महिना तुमचा जातो. कॉलेजमध्ये सिलेबस कव्हर होत नाही. आता तुम्हाला M1 ला वगैरे अंदाज आला असेल आपण किती प्रॉब्लेम इथे घेतलेत आणि कॉलेजमध्ये किती घेतलेत, तुम्हाला हे लक्षात आलं असेल. सो भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. कॉलेजमध्ये एक टाईपचं 1-2 गणित घेतात आणि पुढे जातात. आपण तसं करत नाही. पेपरमध्ये काहीतरी वेगळंच पडतं, कॉलेजमध्ये शिकवलेलं पण नसतं ते. बरोबर आहे. कॉलेजमध्ये शिकवलेलं पण नसतं तुम्हाला. सो त्यामुळं आपण जे घेतो इथं व्यवस्थित घेतो, सगळे पॉइंट्स घेतो. आणि आता ही तुमचे सेमिस्टर चालू झाले डिसेंबर, काही जणांचं कॉलेज 15 डिसेंबरला चालू आहे, काही जणांचं 20, काही जणांचं 25 डिसेंबरला. याची जी एक्झाम असते तुमची ती असते साधारण एप्रिल मेच्या दरम्यान. मार्चला तुमची टर्म होणार, एप्रिल आणि मेच्या दरम्यान तुमची ही एक्झाम असणार. ठीक आहे. त्यातले तुमचे स्पोर्ट्स गॅदरिंग मध्ये 1-1.5 महिना जातो. बाकी राहिलेले तुम्हाला महिने मिळतात 2 ते 2.5 महिने. तेवढंच कॉलेजमध्ये शिकवून होतंय, तेवढ्यात फुल सिलेबस कव्हर होत नाही कॉलेजमध्ये, अर्धा शिकवतात पुढे जात. ठीक आहे. आणि आता तुमच्या ट्रेडचे तुम्हाला सब्जेक्ट यायला चालू होतात. पहिल्या सेमिस्टरला कसं होतं, सगळ्यांना कॉमन सब्जेक्ट होते. आता मेकॅनिकलचे सब्जेक्ट येणार, सिव्हिल वाल्यांना सिव्हिलचे येणार, इलेक्ट्रिकल वाल्यांना इलेक्ट्रिकलचे येणार. असे त्या ट्रेडचे सब्जेक्ट त्या स्टुडंट्सना येत जाणार. आता कॉमन सब्जेक्ट 2च मी सांगितलं, अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 आणि दुसरं अप्लाइड सायन्स. त्यात पण अप्लाइड सायन्स मध्ये प्रत्येक ट्रेड वाईज 1-2 टॉपिक बदलला. ठीक आहे. ओके. सो हे अप्लाइड मॅथमॅटिक्स हेडिंग टाका, नवीन नोटबुक टाका, सगळ्यांनी नवीन नोटबुक यूज करा. क्वेश्चन लिहिताना रेड कलरचा पेन वापरा आणि आन्सर लिहिताना ब्ल्यू किंवा ब्लॅक कलरफुल पेन वापरा. काही पण करा तुम्ही, क्वेश्चनला वेगळा कलर आणि आन्सर लिहित असताना वेगळा कलर तुम्ही यूज करा. ठीक आहे. आता मी पहिल्यांदा टॉपिकची नावं तुम्हाला लिहून देतो, काय काय कुठले कुठले टॉपिक आहेत आता जे मी तुम्हाला सांगितले. इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, न्यूमरिकल मेथड्स आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, असे टोटल 5 टॉपिक आहेत. 70 मार्क्सचा पूर्ण सिलेबस असणार आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रत्येक टॉपिकचं वेटेज मी तुम्हाला लिहून देतो. आणि आज काही इम्पॉर्टंट आपण फॉर्म्युले बघणार आहे. ते सगळे फॉर्म्युले आजपासून टीचिंग चालू करणार आहे मी. ते फॉर्म्युले मला सेपरेट लिस्ट पाहिजे. ते जर फॉर्म्युले तुम्हाला पाठ नसतील तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही. फॉर्म्युले जर तुम्हाला व्यवस्थित येत असतील तर तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे पहिल्यापासूनच काय करायचं, लिस्ट तयार करायची, कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. मला सगळ्यांनी वर रेटिंग टाका. अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 हे टॉपिक वाईज आता आपण याला काय काय वेटेज आहे, कसं आहे हे आता आपण बघून घेणार आहे. ओके. झालं. चला इथं सगळ्यांनी हेडिंग टाका. चलो सिरियल नंबर, त्यानंतर युनिट नेम, आणि मार्क्स. ओके. कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. आवाज वगैरे येत नसेल असं काय असेल तर सांगा. ठीक आहे. आणखीन एक महत्वाचं, जे ऑनलाईन लेक्चर बघणार आहेत, ऑनलाईन लेक्चर बघत असताना कंपल्सरी वही तुमच्या समोर पाहिजे. जे काय मी लिहून देतो ते लिहून घेतलं पाहिजे, कंपल्सरी लिहायला पाहिजे.
फिरत फिरत लेक्चर बघतोय, कुठेतरी कट्ट्यावर बसून लेक्चर बघतोय, असलं काय करायचं नाही. कंपल्सरी एका रूम मध्ये बसणे, तिथं डिस्टर्बन्स होणार नाही. 1 तास व्हॉट्सअप, फेसबुक याच्याकडे बघायचं नाही. जे काही नोटिफिकेशन येतात त्याला बंद करून टाकायचं, डू नॉट डिस्टर्ब मोडवर ठेवायचं. त्यामुळे नोटिफिकेशन पण येत नाही. आलं लक्षात? त्यामुळे 1 तास पूर्णपणे वही समोर पाहिजे, जे तुम्ही मोबाईलवर आता लेक्चर बघताय ते समोर पाहिजे, आणि व्यवस्थित जसं आपण इथे लिहून देतो तसं लिहून घेणं गरजेचं आहे. जसं आपण कॉलेजमध्ये ऑफलाईन क्लासला बसतो तसं. ठीक आहे, टीव्ही सुरू आहे, गाणं ऐकतोय आणि लेक्चर ऐकतो असलं काही करायचं नाही, मग त्याचा काही उपयोग होणार नाही. ठीक आहे, चला. सो सिरियल नंबर, युनिट नेम आणि मार्क्स, ठीक आहे, असा टेबल तयार करा. चला, फर्स्ट टॉपिक, सिरियल नंबर 1. काय सांगितलं मगाशी मी? इनडेफिनेट इंटिग्रेशन. इनडेफिनेट इंटिग्रेशन. इनडेफिनेट इंटिग्रेशन. ओके, इनडेफिनेट इंटिग्रेशन हा पहिला टॉपिक आहे. इनडेफिनेट इंटिग्रेशन, याचं जे वेटेज आहे ते आहे 20 मार्क्स. मगाशी मी तुम्हाला सांगितलं याचं जे वेटेज आहे ते किती? 20 मार्क्सचं वेटेज आहे. महत्वाचा टॉपिक आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट, त्यानंतर सेकंड टॉपिक लिहून घ्या, डेफिनेट इंटिग्रेशन. सेकंड टॉपिक इज डेफिनेट इंटिग्रेशन. डेफिनेट इंटिग्रेशन याचं जे वेटेज आहे ते आहे 12 मार्क्स. ओके, वेटेज जे आहे याचं ते 12 मार्क्सचं वेटेज आहे. सगळ्यांनी लिहून घ्या. ओके, काय डाऊट असेल तर कमेंट करा. त्यानंतर थर्ड जो टॉपिक आहे तो डिफरन्शियल इक्वेशन. थर्ड जो टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन याचं जे वेटेज आहे ते पण आहे 12 मार्क्स. ओके, 12 मार्क्स वेटेज. नेक्स्ट, फोर्थ टॉपिक, न्यूमरिकल मेथड्स. चौथा जो टॉपिक आहे तो आहे न्यूमरिकल मेथड्स. न्यूमरिकल मेथड्स, आणि याचं जे वेटेज आहे ते आहे परत 12 मार्क्स. ओके, अगेन ऑफ 12 मार्क्स. नेक्स्ट, लास्ट जो युनिट आहे, फिफ्थ युनिट, दॅट इज न्यूमरिकल मेथड झाला. पाचवा जो युनिट आहे तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. ओके, आणि याचं जे वेटेज आहे ते आहे 12 मार्क्स. एक मिनिट, 12 न्यूमरिकल मेथड्सला वेटेज आहे 14 मार्क्स. 14 मार्क्सचं वेटेज आहे, आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जे आहे याला वेटेज आहे 12 मार्क्स. बघा, सगळे मिळून 70 मार्क्स होतात का? सगळे मिळून 70 मार्क्स होतात का? बघा, होतात.
ठीक आहे, असे टोटल 5 टॉपिक्स आहेत. त्याचे जे टोटल वेटेज आहे ते किती मार्कचं आहे? 70 मार्क्स. ओके, टोटल वेटेज जे आहे ते आहे 70 मार्क्स. तर असा पूर्ण सिलेबस आहे. आलं लक्षात? इनडेफिनेट इंटिग्रेशन, त्यानंतर डेफिनेट इंटिग्रेशन, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन, त्यानंतर न्यूमरिकल मेथड्स आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर महत्वाचे टॉपिक कुठले कुठले आहेत? पहिला टॉपिक व्हेरी इम्पॉर्टंट, दुसरा टॉपिक व्हेरी इम्पॉर्टंट, पहिला टॉपिक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. 3 स्टार द्या त्याला, 3 स्टार किंवा 5 स्टार, तुम्हाला जेवढे स्टार द्यायचे तेवढे स्टार द्या, कारण सगळ्यात जास्त वेटेज त्याला दिसतंय तुम्हाला 20 मार्क्स. विथ ऑप्शन किती मार्कला जातं हा टॉपिक? इंटू 1.5 करायचं त्याला. 20 इंटू 1.5 म्हणजे किती झाले? 30 मार्क्स. 30 मार्क्सचं पहिला टॉपिकच असतो तुमच्या पूर्ण पेपरमध्ये. आलं लक्षात? सो हे इनडेफिनेट इंटिग्रेशन, त्यानंतर याला 2 स्टार द्या, याला 3 स्टार द्या. डेफिनेट इंटिग्रेशन 12 मार्क्स, महत्वाचं आहे. हे जर पहिला टॉपिक समजला तर दुसरा टॉपिक तुम्हाला समजतो. पहिला टॉपिक जर तुम्हाला, कारण दोन्ही इंटिग्रेशनच आहे, हे पण इनडेफिनेट इंटिग्रेशन आहे, हे डेफिनेट इंटिग्रेशन आहे, दोन्ही इंटिग्रेशनच आहे, त्यात काय बदल नाही. पण जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील पहिल्या टॉपिकचे, ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला इथे लागणार आहेत डेफिनेट इंटिग्रेशनला. आलं लक्षात? तेच सगळे फॉर्म्युले परत तुम्हाला लागणार कुठं? डिफरन्शियल इक्वेशनला पण लागणार आहेत. डिफरन्शियल इक्वेशनला सुद्धा ते फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहेत. बाकी हा टॉपिक वेगळा आहे, हा टॉपिक वेगळा आहे. ट्रेड कुठलाही असो तुमचा, ब्रांच कुठलीही असो, तुम्हाला सगळे टॉपिक सेम आहेत. M2 चा अप्लाइड सायन्सचा वेगळा वेगळा आहे, बाकी तुमचे ट्रेडचे सब्जेक्ट वेगळे वेगळे येणार. समजतंय? जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युले लिहिलेले आपण भरपूर, तसे इंटिग्रेशनचे पण भरपूर फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, भरपूर फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे. ते फॉर्म्युले एकदा तुम्ही वाचलात आणि लक्षात राहिलं असं होत नाही. म्हणजे एकदाच मी वाचतो आणि पाठ झाले मला, असं होत नाही. ते त्याला सारखं लिहावं लागतात, सारखं रिकॉल करायला लागतं, वाचावं लागतं. रिव्हिजन केला तर ते तुम्हाला लक्षात राहणार. मग याला मी ट्रिक काय सांगितलेली तुम्हाला? आता मी तुम्हाला वहीमध्ये सगळे फॉर्म्युले लिहून देतो, एका सेपरेट पेजवर फॉर्म्युले लिहायचे आणि ते दररोज क्लासमध्ये सोडवताना किंवा कॉलेजमध्ये सॉल्व्ह करताना ते पेज जवळ ठेवायचे आणि ते सगळे फॉर्म्युले रीड करायचे. स्वतः लिहून काढा, प्रिंट झेरॉक्स असलं काही बघू नका, तेच काय आपल्या लक्षात राहत नाही. आपण लिहिलं की आपल्या लक्षात राहतं. लिहायला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. ठीक आहे, बघा हे असं आहे सगळं पूर्ण. याला सगळ्यात महत्वाचे हे 2 टॉपिक आहेत, पहिले 2 टॉपिक. ठीक आहे, आता याला पास होण्यासाठी काय काय करायचं ते लास्टला सांगणार, आता सांगणार नाही. जसं मी तुम्हाला M1 ला सांगितलेलं की एवढं करून जावा तुम्ही पास होता, सांगितलेलं की नाही? एवढं करून जावा तुम्ही पास होता, तेवढं जर तुम्ही परफेक्ट केला तर पास होता तुम्ही. तसं मी M2 चं पण तुम्हाला लास्टला सांगणार. IMP रिव्हिजन आपण सगळं लास्टला त्याचं घेणार, टेस्ट घेणार, त्या सगळ्या गोष्टी होणार. सो हा सगळा आपला टोटल सिलेबस आहे. कळालं? ठीक आहे, तर तुम्हाला काय डाऊट आहे सांगा, काय विचारायचं का विचारा. तुम्हाला काय नसेल तर पहिल्या टॉपिकचं हेडिंग टाका, आपण चालू करणार आज. फॉर्म्युले मी सगळे लिहून देणार आहे. पहिल्या टॉपिकचं हेडिंग टाका सगळ्यांनी. टोटल 70 मार्क्स होत आहे ना? होत आहे, चला ठीक आहे. आणखी काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर फर्स्ट टॉपिकचं हेडिंग सगळ्यांनी टाका, इनडेफिनेट इंटिग्रेशन. लिहून घ्यायचं, कोणाचं राहिला असेल तर लिहून घ्या. ओके, हे दोन्ही टॉपिक्स महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. प्रॅक्टिस पाहिजे, सॉल्व्ह केले पाहिजेत प्रॉब्लेम्स. ओके, कोणाचा राहिला असेल तर सांगा. चला, युनिट नंबर 1 हेडिंग टाका सगळ्यांनी. युनिट नंबर 1 काय आहे? युनिट नंबर 1 इनडेफिनेट इंटिग्रेशन. इनडेफिनेट
इंटिग्रेशन ओके किती मार्कचं वेटेज आहे याला 20 मार्क्स याचं जे वेटेज आहे ते आहे 20 मार्क्स सो ते पण इथे लिहून घ्या हे पण लक्षात पाहिजे आपल्याला कुठला टॉपिक किती मार्क्सला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ओके सो फर्स्ट युनिट नंबर 1 इनडेफिनेट इंटिग्रेशन 20 मार्क्स आता हेडिंग टाका सगळ्यांनी इम्पॉर्टंट फॉर्म्युले सगळ्यांनी हेडिंग टाका इम्पॉर्टंट फॉर्म्युली आता हे सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे नंतर याची लिस्ट तयार करायची सेपरेट ठीक आहे याची सेपरेट लिस्ट तयार करायची आणि मला व्हॉट्सअपला सेंड करायचं जे ऑनलाईन स्टुडंट्स आहेत त्यांनी मला याची सेपरेट लिस्ट करायची आणि व्हॉट्सअपला सेंड करायचे फॉर्म्युले ओके इम्पॉर्टंट फॉर्म्युले चला फॉर्म्युले लिहून घ्या सगळ्यांनी फर्स्ट फॉर्म्युला चला हे बघा इंटिग्रेशनचं साइन असं असतं बघा ओके याला म्हणायचं इंटिग्रेशन तसं डेरिव्हेटिव्हला आपण काय करत होतो डेरिव्हेटिव्हला आपण असं लिहायचो dy/dx लिहित होतो आता तसं नाही लिहायचं आता इंटिग्रेशन म्हटलं की असं सापाचं चिन्ह काढायचं सगळे पेपर मध्ये सापच दिसतात तुम्हाला कुठला पण पेपर काढून बघा मागच्या वेळी मी तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर दिले होते तसे याचे पण मी क्वेश्चन पेपर तुम्हाला देतो नंतर आता नाही चला सो फर्स्ट चला लिहा पहिला फॉर्म्युला लिहा इंटिग्रेशन ऑफ डीएक्स सो याचा फॉर्म्युला आहे एक्स प्लस सी म्हणजे काय कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन डीएक्सचं इंटिग्रेशन काय डीएक्सचं इंटिग्रेशन काय एक्स प्लस सी म्हणजे काय कॉन्स्टंट प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट येणार ठीक आहे त्यानंतर सेकंड इंटिग्रेशन ऑफ 1 dx इंटिग्रेशन ऑफ 1 dx व्यवस्थित दिसतंय ना का ब्लर दिसतंय इंटिग्रेशन ऑफ 1 dx काय येणार सेम एक्स प्लस सी त्यात काय बदल नाही एक्स प्लस सी ओके एक्स प्लस सी पुढं थर्ड म्हणजे दोन्ही फॉर्म्युला सेमच आहेत हे थर्ड इंटिग्रेशन ऑफ के डीएक्स के म्हणजे काय कॉन्स्टंट के म्हणजे काय कॉन्स्टंट के डीएक्स के म्हणजे कॉन्स्टंट लक्षात ठेवा सो याचा जो फॉर्म्युला आहे तो बघा याचा जो फॉर्म्युला आहे आता इथं कसं लिहितो बघा आपण हा जो के आहे कॉन्स्टंट याला इंटिग्रेशनच्या बाहेर काढायचा म्हणजे काय होतं बघा के इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएक्स मग डीएक्सचं इंटिग्रेशन काय असतं आताच बघितलं आपण डीएक्सचं इंटिग्रेशन काय एक्स येणार हे जो के आहे के म्हणजे काय कॉन्स्टंट हॅलो के म्हणजे काय येणार कॉन्स्टंट येणार येस ओके बघा मी परत सगळं व्यवस्थित सांगतो के हा काय आहे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटला आपण काय केलं इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं हे डीएक्स तसंच राहिलं ठीक आहे डीएक्स इंटिग्रेशन काय एक्स प्लस सी म्हणजे हे के आहे के इंटू डीएक्स इंटिग्रेशन काय येणार एक्स प्लस सी हे त्याचं आन्सर आलं के इंटू एक्स प्लस सी दिस इज द आन्सर क्लिअर के इंटू एक्स प्लस सी आता बघा याचं मी एक उदाहरण देतो त्याला यायचं नाहीये तुम्हाला लक्ष द्या मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इंटिग्रेशन ऑफ 100x काय येणार हो इंटिग्रेशन ऑफ 100 dx सॉरी नॉट एक्स 100 इंटू dx 100 म्हणजे काय झालं कॉन्स्टंटच झाला ना 100 म्हणजे इथं काय झालं के झालं के च्या ऐवजी इथं काय आलं 100 आलं काय पण नंबर येऊ शकतो 100 येऊ शकतं 200 500 1 लाख काय वाटेल ते 10 काही पण नंबर तिथे येऊ शकतो आता काय आलेलं इथं 100 आलेलं आहे
मग आपण काय करणार, 100 ला इंटिग्रेशनच्या बाहेर काढणार, कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढणार, बरोबर. हे बाहेर काढलं, इंटिग्रेशन काय राहिलं डीएक्स. मग याचा फॉर्म्युला काय येणार आहे, हे 100 बघा, लक्ष द्या, हे 100 ऍज इट इज डीएक्स चे इंटिग्रेशन काय, डीएक्स चे इंटिग्रेशन एक्स प्लस सी, 100 इंटू एक्स प्लस काय होणार सी होणार. कळालं. अशा पद्धतीने फॉर्म्युला अप्लाय करायचा. आणखीन एक सांगतो, इंटिग्रेशन ऑफ 52 डीएक्स काय लिहिणार आहे तुम्ही, 52 काय करायचं, इंटिग्रेशनच्या बाहेर काढायचं, कॉन्स्टंट आहे. 52 जर मी बाहेर काढला असला, आतमध्ये काय राहिलं इंटिग्रेशन डीएक्स. आता बघा इज इक्वल टू 52 ऍज इट इज डीएक्स इंटिग्रेशन काय एक्स प्लस सी. कळालं. हे सोपं आहे, अजून सोपं आहे, अजून अवघड येत जाणार. हे सोपे आहे फॉर्म्युले. हे अशा पद्धतीने के म्हणजे प्रत्येक वेळी के येणार नाही प्रॉब्लेम मध्ये. के च्या ऐवजी काय येणार, के च्या ऐवजी कुठलाही कॉन्स्टंट नंबर तुम्हाला तिथे येऊ शकतो, काही पण नंबर येऊ शकतो. ठीक आहे, चला समजतंय का सांगा. डाऊट असेल तर विचारा, हे सगळ्यात बेसिक आहे, परत पुढे जाऊन विचारायचं नाही सर हे कुठनं आलं, आत्ताच विचारा काय डाऊट असेल तर. बेसिक चालू आहे, बेसिक वेळा तुम्ही किती जरी विचारलं तरी मी तुम्हाला सांगतो. येस, परत आणि हे रिवाइज करणं तुमचं काम आहे, रिवाइज मी करून घेतो तुमच्याकडनं. ठीक आहे, ते केलं पाहिजे. आणि पुढे जाऊन परत विचारायचं सर डीएक्स चे इंटिग्रेशन एक्स कुठनं आलं, तर तो फॉर्म्युला आहे डीएक्स चे इंटिग्रेशन. एक वाचताना कसं वाचायचं, रीड करताना इंटिग्रेशन ऑफ डीएक्स, रीड करताना कसं करायचं, इंटिग्रेशन ऑफ डीएक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. सी म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे, तसं हे काय आहे 1 डीएक्स, 1 डीएक्स पण एक्स प्लस सी, के डीएक्स, के बाहेर काढला आपण, के एक्स प्लस सी. ओके, चला नेक्स्ट फॉर्म्युला लिहून घ्या. नेक्स्ट 4 नंबर, काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर नेक्स्ट फॉर्म्युला लिहून घ्या. 4 नंबर, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स. बघा आम्ही अजून डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला विचारले नाही तिथं. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जर मी विचारले इथं तर तुम्ही कन्फ्युज व्हाल. ठीक आहे, मी आता विचारत नाही तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, नंतर विचारतो, नंतर ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळेस मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पण विचारतो. ठीक आहे, होय बाळ, मी आधीच सांगितलं सगळ्या ट्रेडला M2 सेम, सगळ्या ट्रेडला M2 सेम असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, चला. सो इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स, याचा जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे बघा, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. सर हे जरा सोपं करून सांगा. सांगतो, सगळं सोपं करून सांगतो, फक्त लक्ष ठेवायचं शिकवताना. ठीक आहे, एक्स रेस टू एन डीएक्स, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डीएक्स, फॉर्म्युला काय, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. फॉर एक्झाम्पल, आता लिहून घेऊ नका, इकडे लक्ष द्या, एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. एक्झाम्पल काय, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर काय येणार, एन म्हणजे इथे काय झालं, आता एन म्हणजे झाले 2, एन म्हणजे काय झालं, एन म्हणजे झालं 2. काय फॉर्म्युला आहे बघा, सिंपल सांगतो तुम्हाला, कसं लक्षात ठेवायचं, एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 प्लस सी. प्लस सी हे लिहायचंच आहे, प्लस सी लिहायचं आहे, लक्षात ठेवा. सर फक्त प्लस सी लिहितो, 0 मार्क मिळणार. हा, मला सर प्लस सी तेवढंच येते, तसं चालत नाही. हे काय येणार बघा, ह्याचा आन्सर एक्स क्यूब, 2 प्लस 1 3 झालं ना, अपॉन 3 प्लस सी. कळालं का कसा फॉर्म्युला वापरायचा, फॉर्म्युला कसा वापरायचा, युज करायचा, समजलेला आहे का. एन म्हणजे एक्झाम मध्ये काय एन येणार नाही, एनच्या ऐवजी असं काही पण नंबर येणार, एनच्या ऐवजी काय येणार, नंबर येणार कुठलाही. समजा मी असं घेतलं, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 4, इथे डीएक्स असणार, डीएक्स सांगा, एक्स रेस टू 4 चं इंटिग्रेशन काय येणार, 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1, बरोबर. म्हणजे बघा, एक्स रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1
प्लस सी. समजतंय का बघा सगळ्यांना? हे काय होणार मग? एक्स रेस टू 5 अपॉन 5 प्लस सी. क्लिअर? सोपं आहे. अजून तर सोपं चालू आहे. आणखीन एक मी उदाहरण द्यायचं झालं आता डायरेक्ट तुम्ही सांगायचं मला. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 9 dx सांगा. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 9 dx. एक ऍड करा, तो नंबर खाली घ्या. 9 प्लस 1 म्हणजे काय झालं? 10 झालंय. डायरेक्ट लिहू शकतो आपण एक्स रेस टू 10 अपॉन 10 प्लस सी. कळालं? ओके. तसं मला तुम्ही आता एक सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x. करेक्ट. लक्षात येत आहे का? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय होतं? 2x होतं. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर काय आहे? एक्स क्यूब अपॉन 3 आहे. समजतंय? दोन्ही वेगळे वेगळे आहेत. आणि पुढे आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह पण आणि इंटिग्रेशन पण सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे पुढे. लक्षात ठेवा. त्यामुळं आतापासून अभ्यास करा. जास्त स्पोर्ट्स गॅदरिंगच्या नादाला लागू नका. सेकंड इयर थर्ड इयरला स्पोर्ट्स गॅदरिंग आहेत ते काय जात नाही कुठं. प्रत्येक वर्षी असतं. प्रत्येक वर्षी स्पोर्ट्स गॅदरिंग हे असतं. फर्स्ट इयरला स्पोर्ट्स गॅदरिंगच्या नादाला लागू नका, सोडून द्या विषय. नंतर सेकंड इयर थर्ड इयरला तुम्ही स्पोर्ट्स गॅदरिंग मस्त खेळत बसा. ठीक आहे? फर्स्ट इयरला आता म्हणजे सेमिस्टर कधी चालू होते कधी संपते हे तर कळायला पाहिजे. सबमिशन काय असते? पहिल्या सेमिस्टरला सबमिशन भरपूर केलं असणार तुम्ही, आहे ना? मग असं आहे. परत सबमिशन चालू होणार. सबमिशनला काय कळत नाही, काय करायचं आहे, काय लिहायचं आहे, होय ना? समजतंय सगळं. कॉलेजमध्ये लेक्चर होत नाही, डी वर सबमिशन देतात. आम्हाला उद्या पाहिजे, आज पाहिजे. तुटणं देणार. अभ्यास कधी करणार आणि सबमिशन कधी करणार, असा विषय आहे सगळा. चला नेक्स्ट. 4 फॉर्म्युले झाले. कोणाला याच्यामध्ये डाऊट असेल तर विचारा. कोणाला काही डाऊट असेल याच्यामध्ये तर विचारा. नसेल डाऊट तर 5th जो फॉर्म्युला आहे तो लिहून घ्या सगळ्यांनी. डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. डाऊट असेल कोणाला तर कमेंट करू शकता. ठीक आहे? कमेंट करा. चला नेक्स्ट 5th. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx. याचा फॉर्म्युला आहे log x प्लस c. log x प्लस c. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx इज इक्वल टू, म्हणजे 1 अपॉन x चे इंटिग्रेशन काय येतं? log x प्लस कॉन्स्टंट. प्लस कॉन्स्टंट हे असणारच आहे, लक्षात घ्या. प्लस कॉन्स्टंट हे असणार आहे. ओके. चला नेक्स्ट 6 नंबर. 6 नंबर फॉर्म्युला. राइट डाउन. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ e raised to x. इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? e raised to x. मी काय सांगत होतो तुम्हाला? e raised to x आपला माणूस आहे, ते बदलत नाही. तसं इंटिग्रेशन e raised to x चं इंटिग्रेशन सुद्धा e raised to x च आहे, ते बदलणार नाही. सो याचं e raised to x चं इंटिग्रेशन काय येणार? e raised to x प्लस c. e raised to x प्लस c. ओके. त्यानंतर 7 नंबर. इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx. इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx. इंटिग्रेशन ऑफ a raised to x dx. ठीक आहे? याचा फॉर्म्युला आहे a raised to x अपॉन log a प्लस c. महत्वाचं आहे. a raised to x अपॉन log a प्लस c. ठीक आहे? ओके. आता बघा याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. याचं एक्झाम्पल देतो, लिहून घ्या. म्हणजे लिहू नका, ऐका. एक्झाम्पल म्हणजे एक्झाम मध्ये ए येणार का? नाही. ए च्या ऐवजी कुठलाही नंबर येणार. कुठला पण नंबर त्याच्यामध्ये तिथे येणार. म्हणजे काय येणार बघा, लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ 10 raised to x. याचं काय लिहिणार आहे? आता इथं ए म्हणजे काय आहे? 10 आहे. ए म्हणजे काय आहे? 10. मग याचा फॉर्म्युला काय लिहिणार तुम्ही?
10 रेस टू एक्स अपॉन काय लिहिणार लॉग 10 प्लस सी लिहिणार. समजलं? सिंपल आहे. फक्त हे तुम्हाला आठवलं पाहिजे. फॉर्म्युला लिहून देताना मी असं लिहून देऊ शकत नाही 10 रेस टू एक्स. 10 च्या ऐवजी ए म्हणजे कॉन्स्टंट, कुठलाही कॉन्स्टंट नंबर. समजा असं आलं, आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, इंटिग्रेशन ऑफ 100 रेस टू एक्स. काय येणार आहे इथं डीएक्स पाहिजे. डीएक्स सगळीकडे असणार आहे. मी लिहिलं काय नाही लिहिलं काय, डीएक्स हे असणार आहे. चला 100x dx इंटिग्रेशन काय, 100 रेस टू एक्स काय येणार 100 रेस टू एक्स अपॉन लॉग 100 प्लस सी. समजतंय? सिंपल. सो असे सिंपल सिंपल फॉर्म्युले अजून भरपूर आहेत. आता सुरुवात झालेली आहे. जास्त काय फॉर्म्युले नाही आहेत, एक 25-30 बर आहेत, पण सोपे सोपे आहेत, छोटे छोटे आहेत. तुम्ही सारखं सारखं वाचलात तर लक्षात राहतं. आज वाचलं आणि डायरेक्ट मी एक्झामला उघडलं तर कसं लक्षात राहणार? असं करायचं नाही. हे खतरनाक स्टंट आहे. असलं स्टंट करायचं नाही. ठीक आहे, आधीमध्ये जरा त्याला उघडून बघायचं. नाहीतर बघितलं नाही तर ते काय म्हणणार, मालक मालक काय बघितलं नाही, हाय नाही, काय बघितलंच नाही आम्हाला, फॉर्म्युले उघडून बघितलं नाही तर ते कसं आठवणार एक्झाम मध्ये. आणि हे फॉर्म्युले तुम्हाला सगळे पाठ पाहिजेत. फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. फॉर्म्युला पाठ पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट घ्या. ए रेस टू एक्स झालं. चला इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. ट्रिग्नोमेट्री आठवत आहे का? ट्रिग्नोमेट्री. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. कॉस एक्स चे इंटिग्रेशन येतं साइन एक्स. कॉस एक्स चे इंटिग्रेशन काय येतं साइन एक्स. साइन एक्स प्लस सी. साइन एक्स प्लस सी. नेक्स्ट 9 नंबर इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स. साइनचे इंटिग्रेशन काय मायनस कॉस एक्स प्लस सी. मायनस कॉस एक्स प्लस सी. नेक्स्ट 10 नंबर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स. सेक स्क्वेअर एक्स डीएक्स ह्याचं इंटिग्रेशन येतं टॅन एक्स. ठीक आहे, ह्याचं जे इंटिग्रेशन येतं ते टॅन एक्स प्लस सी. टॅन एक्स प्लस सी. चला हे एवढे फॉर्म्युले झाले का सांगा. अजून आहेत, नेक्स्ट पेज वर जाणार आहे मी आता. झाले म्हणजे एवढे संपले नाही. सगळ्यांचे लिहून झालेत का? कमेंट करा. इथपर्यंत झालंय का? आणि कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. कोणाला काही डाऊट असेल याच्यामध्ये तर विचारा. बोला. या फॉर्म्युलेची सेपरेट लिस्ट तयार करायची आहे. तुम्ही कळालं? फॉर्म्युलेची सेपरेट लिस्ट तयार करायची आहे आणि ती लिस्ट कायम आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना समोर ठेवायचं आहे. आपल्याला जवळपास हा टॉपिक संपायलाच 1 महिना जाणार. पहिले दोन्ही 1 ते 1.5 मंथ, 1 to 1.5 मंथ आपल्याला यालाच लागणार इंटिग्रेशनला. हे मोठे टॉपिक आहे. नंतरचे छोटे छोटे टॉपिक आहे ते पटपट संपतात. ओके, डन. चला नेक्स्ट. राहिला असेल कोणाचं तर कमेंट करा, नसेल नेक्स्ट घ्या. 11 नंबर घ्या. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स याचं जे इंटिग्रेशन येतं ते येतं मायनस कॉट एक्स प्लस सी. प्लस सी हे सगळीकडे असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर 12 नंबर इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स डीएक्स. बघा हे सगळं ट्रिग्नोमेट्री आहे, आठवते का? ट्रिग्नोमेट्री. आता ज्यांनी ट्रिग्नोमेट्री ऑप्शनला ठेवलाय त्यांना कसं समजणार आहे ना? ज्यांनी ट्रिग्नोमेट्री ऑप्शनला ठेवला त्यांना समजणार नाही. पण फॉर्म्युले तरी पाठ करा. सेक एक्स टॅन एक्स डीएक्स. ठीक आहे, याचा जो
फॉर्म्युला आहे तो आहे सेक एक्स प्लस सी. सेक एक्स प्लस सी. नेक्स्ट 13 नंबर, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डीएक्स. त्याला फास्ट होत असेल तर सांगा. ठीक आहे, याचा जो फॉर्म्युला आहे तो मायनस कोसेक एक्स प्लस सी. मायनस कोसेक एक्स प्लस सी. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याचा जो फॉर्म्युला आहे साइन इनवर्स एक्स प्लस सी. आठवत आहे का असं काय? साइन इनवर्स वगैरे, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, सेक इनवर्स. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स प्लस सी. नेक्स्ट फॉर्म्युला 15 नंबर, याला बघा आपण असं पण लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सेम याचा दुसरा एक फॉर्म्युला आहे मायनस कॉस इनवर्स एक्स. मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस सी. मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस सी. त्यानंतर 16 नंबर, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. याचा जो फॉर्म्युला आहे तो टॅन इनवर्स एक्स प्लस सी. टॅन इनवर्स एक्स प्लस सी असे हे फॉर्म्युले आहेत. अजून भरपूर आहेत, लिहून घ्या. टॅन इनवर्स एक्स प्लस सी. कोणाला डाऊट असेल तर कमेंट करा. ठीक आहे, डाऊट असेल तर कमेंट करा. चलो नेक्स्ट 17 नंबर, फॉर्म्युले व्यवस्थित लिहा, चुकू नका. फॉर्म्युले चुकू नका, लिहिताना व्यवस्थित लिहून घ्या. नंतर म्हणता तुम्हीच लिहून दिलेलं असेल असं. तुम्ही चुकीचं लिहून घेता, मी व्यवस्थित लिहून दिलेलं आहे की सेव्ह होत्यात आपल्याकडे. ठीक आहे, त्यानंतर घ्या इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. म्हणजे आता सारखंच आहे, त्याला आपण लिहू शकतो मायनस कॉट इनवर्स एक्स प्लस सी. मायनस साइन द्या, मायनस कॉट इनवर्स एक्स प्लस सी. नेक्स्ट 18 नंबर, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. dx अपॉन x अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सेक इनवर्स एक्स प्लस सी. सेक इनवर्स एक्स प्लस सी. त्यानंतर 19 नंबर, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. चला, याचा फॉर्म्युला आहे मायनस कोसेक इनवर्स एक्स प्लस सी. मायनस कोसेक इनवर्स एक्स प्लस सी. नेक्स्ट 20 नंबर, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.
याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. नेक्स्ट 21 integration of dx upon a square plus x square, a square plus x square. याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 1 अपॉन a tan inverse x upon a, tan inverse x upon a प्लस c. ठीक आहे, नेक्स्ट लिहून घ्या. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर, dx अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर. एक मिनिट, वेट, इथं एक्स आहे अलीकडं, एक्स इंटू एक्स इथं लिहा इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असा आहे. ओके, याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन ए सेक इनवर्स 1 अपॉन ए सेक इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. ओके, चला बाकीचे फॉर्म्युले अजून आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. एवढं तुम्ही रिवाइज करा. आता एक काम करायचं, काय करायचं, घरी जाऊन एक लिस्ट, एक आखीव उताव असतो, तो आखीव उताव घ्यायचा किंवा 2 आखीव उताव घ्या, फुल स्केप पेपर स्टेपल करून ठेवा. जसे फॉर्म्युले, अजून फॉर्म्युले आहेत उद्याच्या लेक्चरला मी अजून तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे, दररोजचं टायमिंग आपलं फिक्स असणार आहे संध्याकाळी 6. संध्याकाळी 6 असेल. कॉलेज तुमचं कधी चालू आहे बघा, त्याच्या आधी जर एक्स्ट्रा घेता येत असेल तर आपण एक्स्ट्रा घेऊ क्लास. ठीक आहे, पण बेसिक आहे, बेसिक सुरुवातीला आपण हळूहळू घेऊ. फॉर्म्युले रिवाइज करा. आता हे सेम फॉर्म्युले तुम्ही एका लिस्टवर लिहून आणायचे उद्या. ठीक आहे, कंपल्सरी. आणि जे ऑनलाईन आले त्यांनी ते लिस्टवर लिहायचं आणि मला त्याचा फोटो पाठवायचा व्हॉट्सअपला. ओके, ठीक आहे. जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नाहीत अजून ऍड क्लासच्या, त्यांनी मला मेसेज करा, मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड करून घेतो. ठीक आहे, आपल्याला माझा नंबर माहिती आहे सगळ्यांना. नंबर माहित नसेल तर लिहून घ्या 9420684290. हा माझा नंबर आहे, याला मला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून घेतो. ठीक आहे, M1 एवढं सोपं, M2 नाही. लक्षात घ्या, M1 सोपं होतं. आता बऱ्याच जणांना ते पण अवघड केलेलं आहे. आता M1 सोपं होतं का अवघड होतं हे रिझल्ट लागल्यावर कळणार. रिझल्ट कधी लागणार आहे? जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये रिझल्ट लागेल. जानेवारी फर्स्ट वीक और सेकंड वीक मध्ये रिझल्ट लागेल फर्स्ट सेमिस्टरचा. ठीक आहे, मग M2 जसा M1 सोपा होता तसा M2 सोपा नाही. त्यामुळे त्याचं व्यवस्थित तुम्ही अभ्यास सुरुवातीपासून केला तर काय अवघड नाही. आणि हे जर फॉर्म्युले तुम्ही पाठ केलात सगळे, ते ऑटोमॅटिक पाठ होतात. जेवढे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार ते तुम्हाला फॉर्म्युले ऑटोमॅटिक पाठ होऊन जातात. लक्षात घ्या. ठीक आहे, फक्त तुम्ही ते रिवाइज करायला पाहिजे. आता आपलं इथं होतं, कॉलेजमध्ये परत तुम्ही एकदा शिकणार आहे, तेव्हा आपली लिस्ट समोर ठेवायची आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहायचं. इथं झाले म्हणून कॉलेजमधले लेक्चर बंक करू नका. कॉलेजमध्ये पण काहीतरी नवीन नवीन शिकायला मिळत असतं, त्यामुळे कॉलेजचे लेक्चर पण अटेंड करायचे, हे लेक्चर पण बघायचे सगळे. ठीक आहे, तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर तुम्ही सेशन लिव्ह करू शकता. उद्या सेम टायमिंग संध्याकाळी 6 वाजता आपला क्लास सुरू होईल. ओके, आता हे डेमो लेक्चर आहे. ज्यांनी अजून कोर्स परचेस केला नाही त्यांनी कोर्स परचेस करून घ्या, मग तुम्हाला पुढचे लेक्चर दिसायला चालू होतील. ठीक आहे, ओके, चला काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर तुम्ही सेशन लिव्ह करू शकता. थँक्यू.
बोला, काय डाऊट आहे? हॅलो, काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर तुम्ही लिव्ह करू शकता.